जनतन धन केले तृणही समान, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. विठाला 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 योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना. अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा कुरु प्रथम नमन. दुसरे चरण संताचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावद्यजी ओधरा अर्थावतारम, कलंकंकतेजोधिकामोदिवक्त्रं क्लाणीशवादापनुदारदक्षं. समाधिस्थमूर्ती भजे ज्ञान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जनानी आ आ आ देवा. आद्यत्रय जननी आ आ आ देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जनानी आ आ आ देवानी. आद्यत्रय जननी देवानी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाचे श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य ते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीसी सदा नम्र माता, जोडून या करुचरणी ठेवितो माथा. परिसावी विनंती माझी पंढरीनाथ. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. यावी
घ्यावी घ्यावी माझी देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयार विंदे भवम भवामी सहितं नमामि गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय हे आपुले चौपाळून भले वरी वै सोपावले श्री गुरूंची मजरदे सद्गुरु जेने तारिला हा संसार गुरु म्हणून विशेषाद्या धुरो वेकावरे जैसे डोळ्या अंजन भेटे त्यावेळी दृष्टीशी फाटा फुटे मगवास पाहिजेत प्रगटे महानिधी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता वंदू रंग भूमिका आता वंदू रंग भूमिका रंगभूमिका आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका कीर्तनी उभी होती कीर्तन लोका उभी होती लोका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते टाळ मृदंग श्रोते देवा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत हे दया माझे दंडवत हना टाळ करी उडी हना टाळ करी धिंदा धा धिंदा शाबाश शाबाश प्रथम नमन गुरु गणनाथा प्रथम नमन गुरु गणनाथा प्रथम नमन गुरु गणनाथा आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देवा दया माझे दंडवत कीर्तनी उभी होती लोका होते देखा दया माझे आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन पूर्णी सकळा हरिकथा बोली गोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी बळीयाचे अंकिता मी झालो बळीवंतला थाळीला संसार केला षडूर्मीचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे गेंद्या देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा
चार चरणाचा स्थितीपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरता विठ्ठल सेवेकरता गायलेला निवडलेला उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातला स्थिती नावाच्या प्रकरणातील बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीवंत असणाऱ्या भगवान परमात्म्याला अनन्य भावानं शरण गेलो. श्री तुकाराम महाराज म्हटले आम्ही झालो बळीवंत. पुरुषार्थ काय केला ते सांगा तुकोबा. आणि मग सांगितलं लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. बळीवंत भगवान परमात्म्याला शरणागती पत्करलेल्याचा परिणाम असा झाला आम्ही स्वतः बळीवंत झालो. त्याच्याकडे असणारे बळ त्यानं आम्हाला देऊन टाकलं. परिणाम असा झाला ज्या संसाराच्या अधीन आम्ही गेलो होतो तो संसार आता नको नको वाटायला लागला. आणि ज्या गोष्टीची लोकाला वीट येते कीव येते ज्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो त्यापासून मनुष्य अलिप्त राहतो. म्हणून लाताळीला संसार केला षड उर्मीचा मार. षड विकार वेगळे षड उर्मी वेगळ्या. तनाच्या मनाच्या प्राणाच्या दोन 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 प्रत्येकी अशा षड उर्मी या सहा गोष्टीच्या आता आम्हाला विसर पडून गेला. केला षड उर्मीचा मार. बर याच्यासाठी तुम्ही काय केलं. बळीयाचे अंकित. तुकाराम महाराज पण परमार्थ करताना तुम्हाला नेमकं काय काय आढळलं त्याची यादी द्या. मग यादी काढली तिसऱ्या चरणात. जन तन धन केले तृण ही समान. जन तृण ही समान तन तृण ही समान आणि धन तृण ही समान. परमार्थ करताना परमार्थिकाच्या वाटेला आलेल्या आमच्या श्री गुरुबाबांच्या भाषेत त्याला म्हणायचा अवदसा. आमचे बाबा म्हटले परमार्थिकाच्या वाट्याला आलेले अवदस आहे. जनत न धन. परमार्थिकाला नव्या परमार्थिकाला माणसं सहजासहजी परमार्थ करू देत नाही. महाराज म्हटले माझंही तेच झालं. खाऊन खाऊन दमला देवपूजेला लागला अमुकन आताले वारी करायला लागला आताले गंधन आताले माळान. परमार्थिकाला लोक टिकू देत नाही. निंदा उसी की होती है जो जिंदा होता है. सत्य परेशान है सत्य परेशान है पराजय नहीं होता उसका. वो परेशान होता है पराजित नहीं होता. तुकाराम महाराज म्हटले मला सुद्धा जनानं त्रास दिला. जन दुर्लक्ष केलं. तेजो नियाजन भक्ती करा. तुका म्हणे तुम्ही ऐका वचन तेजो नियाजन भक्ती करा. बर जनानं त्रास द्यायचं बंद केलं आणि मग कुंपणच शेत खायला लागलं. म्हणजे तण त्रास द्यायला लागलं. तण म्हणजे शरीर. शेतकरी वर्ग उपळकर सगळ्या गोष्टीवर औषध मिळालं पण जसा शेतातला लवाळा शेतकऱ्याला अजूनही त्रासदायक आहे. तसं तुकाराम महाराज म्हटले या सगळ्या तणातला लवाळा उठून उभा राहिला अहंकार नावाचा. जो सारखा म्हणायचा तुकशेठ ओ तुकशेठ. अहो सावकाराचे चिरंजीव तुम्ही कुठं परमार्थिकाच्या नादी लागता. कुठं तुमची उंची कुठं सामान्य लोकांची उंची कुठं तुमची सावकारकीची गादी कुठं कीर्तनाची गादी. नका तुकशेट नादा लावू त्याच्या. महाराज म्हटले हा तुकशेट शब्दातला शेट शब्दच मला वगळून टाकायचा. आणि म्हणून जन तन या तनाला गोष्टीला दुर्लक्ष करून टाकलं. तनाकडे जर लक्ष दिलं असतं तर महाराज म्हटले नटापटा करण्यात वेळ गेला असता. परिणाम तारुण्य निघून गेलं असतं आणि परमार्थाला असणारं शेल्क वय निघून गेलं असतं. हातातलं वय निघून गेल्यानंतर उशिरा सुचलेलं शहाणपण काही कामाचं नाही. आणि म्हणून जन तन. तिसरी गोष्ट एक कारणीभूत ठरली परमार्थात आड आली त्याला म्हणायचं धन. खिशातलं धन परमार्थ करू देत नाही. जोर बंडल खिशात आहे तोवर म्हटले मला परमार्थाकडे फिरूच दिलं नाही. ज्या दिवशी सगळ्या सावकारकीच्या वह्या घेतल्या गाठोडं बांधलं इंद्रायणी मातेच्या डोहात बुडवलं आणि जेव्हापासनं या सगळ्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं तेव्हापासनं म्हणे कोणाचं घेणं कोणाचं देणं स्पर्धान प्रतिस्पर्धा काही शिल्लक राहिलंच नाही. मी आणि माझा फक्त भगवान परमात्मा या दोघाच्या मध्ये परमार्थात दुसरं कुणी आलंच नाही. म्हणून जन तन धन केले तृण ही समान. कशपाटासारखी किंमत दिली आपल्या उपळव्याच्या भाषेत. सुकलेल्या गवताला जितकी किंमत तुमच्या माझ्या लेखी आहे तसे तीन गोष्टीला तुकाराम महाराजांनी किंमत दिली. जन तन धन. महाराज याच्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं म्हणले बळीयाचे अंकित. अहो एवढं सोपं आहे म्हणले. आधी त्याला शरण गेलो आणि मग माझ्या या तीन अवस्था प्राप्त झाल्या. शेवटी हुशार साधकाने प्रश्न विचारला तुकोबरायांना. म्हणजे महाराज एवढा सगळा परमार्थ केला पण या परमार्थाचं नेमकं फळ काय ते आता वर्तमानात सांगा. आणि मग तुकाराम महाराज म्हणले भूतकाळातलं बोलत नाही भविष्य काळातही आश्वासन देत नाही पण आता चालू वर्तमान काळात जर बोलायला गेलो तर तुका म्हणे आता नाम वर्तमान वाचक प्रेझेंट टेन्स.
आता चालू वर्तमान काळात जर माझी गाठ घेऊन मला विचारलं तुम्ही काय कमावलं, तर आम्ही मुक्तीची माता. ज्या मुक्तीसाठी माणसं मेल्यावर दहाव्याच्या भाषणातनं प्रयत्न करतात, अमुक माणूस त्यांच्या जाण्यानं आमच्या गावाला फार मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांचे आणि आमचे फार घनिष्ठ संबंध. त्यांच्या जाण्यानं फार मोठा दिलदार रुबाबाचा माणूस निघून गेला. ओ राजाचं मन होतं, आले देवाजीच्या मना अमुक तमुक तमुक फलानं. ते 2 तास भाषण चालतं आणि शेवटी ते भाषणाला पुष्पांजली अर्पण करताना म्हणतं, त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी आणि त्यांचा आत्मा मुक्त व्हावा. महाराज म्हटले, मेल्यावर जर मुक्तीची प्रार्थना करत असाल तर जिवंतपणी काळ गुलाम सलाम करे. तू कया घरी राबत असे कळी काळ जसा रोज येऊन सॅल्यूट मारतो आम्हाला, तशी मुक्ती, या मुक्तीच्या माथ्यावर आम्ही पाय टेकवला आणि आम्ही परमार्थातलं सर्वोच्च पद बळकावलं. विठ्ठल मुंडली कवरदा श्रीनारायण पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम संत शिरोमणी सावता महाराज. अशा काही शर्ताचा अभंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन आहे. किम निमित्ताने सेवा आयोजित सगळ्याला ज्ञात असलं तरी सांगणं माझं आद्य कर्तव्याने. अन पुण्यभूमी पावन क्षेत्र उपळवे नावाचं गाव आणि गेली 40 वर्ष, बरोबर आहे ना, अविरतपणे सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि या 40व्या वर्षातील आजची 4थ्या का 5व्या 4थ्या दिवसाची संकीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ पारायण मंडळ उपळवेकर, संत शिरोमणी सावता महाराज तरुण मित्र मंडळ गावचे ग्रामस्थ, या कार्यक्रमाचे संयोजक, नियोजक, आयोजक, प्रयोजक, कार्यक्रमाचे प्रेरणा मार्गदर्शक, व्यासपीठ चालक, ज्यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या अल्पज्ञानी कीर्तनकाराचं सौजन्य स्वीकारण्यात आलं, ते श्रद्धेय निलेशजी कर्णे आणि त्यांचा परिवार. बरोबर आहे ना नाव? कर्णे परिवार, उपळवे ग्रामस्थ, सप्ताह संयोजक मंडळी आणि गुणवान महाराज मंडळी, या सगळ्यांच्या पवित्र दर्शनानं तुम्हा सगळ्यांच्या दर्शनाचा माझ्या जीवनात आलेला अलभ्य लाभ आहे. अतिशय देखणा माहोल आहे. संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. मला वाटतं 720वी का काही तर पुण्यतिथी आहे बघा यंदा. महाराजांना 700 वर्षापेक्षा जास्तच वर्ष उलटून गेली, 750 वर्षाच्या दरम्यान. आणि म्हणून महाराजांना जाऊन आपल्यातून इतकी वर्ष पूर्ण जरी झाली असली तरी प्रतिवर्षी ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज आदी करून सकल संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोच झाल्या, माघारी फिरल्या की आजच्या दिवशी ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा आळंदीला विसावतो. तुम्ही जर परतीच्या प्रवासाचं वेळापत्रक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आज ज्ञानोबा माऊली आळंदीला गेले. जाताना ज्या माऊलीला 17, 18, 19 दिवस लागतात, ते जाताना माऊली 11 दिवसात जातात. एवढा धावता प्रवास आहे. दररोज माऊली इथून आळंदीपासून पंढरपूरकडे जाताना साधारण 6 वाजता मार्गक्रमण होता सकाळी. आणि मग परतीच्या प्रवासाला माऊली निघाले की मग 2ला, 2:30ला, 3ला, जसा टप्पा असेल तसा, एकाडी एक टप्पा त्याला म्हणायचं. म्हणजे नातेपुतेत मुक्कामाला माऊली असले तर मग बरडला स्किप करायचं आणि फलटणला मुक्काम. फलटणला मुक्काम असलं की लोणंद, तरडगाव स्किप करायचं आणि पाडेगावला मुक्काम. किती धावती भेट हो. एवढ्या सगळ्या सकल संतांच्या पादुका माघारी पोहोचल्या की मग एक चमत्कारिक गोष्ट वारकरी संप्रदायानं मान्य केली. सकल संतांच्या पादुका महाराष्ट्रानं पंढरपूरला गेल्या, पण पंढरपुरातनं पांडुरंगाची पालखी तयार झाली आणि आमच्या अरण भेंडीला सावतोबांच्या दर्शनाला गेली. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे लक्षात. आणि म्हणून सगळे संत भेटायला जातात पांडुरंगाला, पण जे संत पांडुरंगाला भेटायला जातात ते पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना भेटायला जातात. धन्य ते अरण रत्नाचिती खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आग, घेतला अवतार. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, हो धन्य त्याचा पिता.
साठविला दाता त्रैलोक्याचा विना त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा त्रैलोक्याचा हे सावत सागर प्रेमाचे आगर सावत सागर हे प्रेमाचे आगर महाराज म्हटले असे एकमेव साधू संत आहे ज्या संताच्या भेटीला इतका तातडीनं देव जात असेल म्हणून धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता वारकरी संप्रदाय उपळी वगैरे करता उलटी बिलं काढणारा संप्रदाय म्हणजे काही शेंडे महाराज आपण कर्म करायचं आणि संप्रदायानं बिलं लोकांच्याच नावानं काढायची आपला ट्रॅक्टर जर लेवलला लोकांच्या रानात नेला तर त्याच्या नावानं बिल निघावं कीर्तनकार कीर्तनाला आला तर त्याच्या नावानं पत्रिकेत लेबल असावी कीर्तनकार कीर्तनाला आला तर त्याच्या नावानं पाकिटावर नाव असावं व्यासपीठ चालकाने व्यासपीठ चालवलं तर त्याच्या नावचा नारळ गोपाळ काल्या दिवशी मिळावा काल्याच्या कीर्तनाला याचा अर्थ ज्यानं सेवा केली त्याला मेवा भेटावा इथं संप्रदाय जरा उलटे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता कर्म करायचं आपण आणि या कर्माच्या जोरावर असे दिव्य रत्न ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आली नामदेवराय म्हटले त्यांना पहिल्यांदा धन्यता आहे आणि म्हणून सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरा औदार्य वंश पुण्येनं आत्मा पुण्येनं भाग्यवान सुशील पोरगा आईच्या पुण्येनं जन्माला येतो तो सावतोबा नावाच्या रूपानं आपल्या सकल माळी समाजाला महाराष्ट्रातल्या लाभला अरण भेंडी नावाचं गाव आहे जरा कधीतरी दर्शनाला जा हे मूळचे लातूर जिल्ह्यातल्या औशातल्या लातूर भागात औसा आहे औसा या औसा भागात त्यांचं गाव आहे अरण्यात वस्ती करणारे आणि म्हणून नाव पडलं अरण विठ्ठल पवित्र संताच्या दर्शनाला ज्या त्या संताला ज्या त्या पदव्या वाटून दिलेल्या हो प्रेम भांडारी म्हटलं की मग नामदेवरायचं नाव येणारच आहे ज्ञानोबराय म्हटलं की मग ज्ञानाची चर्चा झाली की माऊलीचं नाव येणार आहे वैराग्याची चर्चा निघली की जगद्गुरु तुकोबरायांचं नाव येणारच आहे तसं संत शिरोमणी ही पदवी लावली की मग तिथं सावता महाराजांचं नाव येणारच आहे आणि म्हणून अशा पवित्र साधूच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून उपळवे ग्रामस्थांच्या वतीनं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे गेली 40 वर्षे मला आल्यानंतर संयोजकांनी सांगितलं म्हणे महाराज आमच्या पारायणाची दुर्दशा व्हायला लागली होती पण आता हळूहळू आम्ही दुर्दशा न करता सोजवळ रूप देण्याचा प्रयत्न करतो आमच्या जुन्या लोकांनी काही धुरा खांद्यावर सांभाळली 40 वर्ष पारायण टिकून ठेवणाऱ्यासाठी टाळी वाजवायला जोरदार हे बघा सज्जन हो एक कीर्तनकार 1 वर्ष बोलवणं जरा लय सोपं आहे त्या कीर्तनकारला पुन्हा डबल बोलवणं थोडं अवघड आहे पुन्हा तोच कीर्तनकार 5 वर्ष बोलवणं थोडं अवघड आहे 10 वर्ष पारायण टिकून ठेवणं अवघड आहे पारायण चालू करायला लागतंच काय 2-4 सतरंजा धापास टाळ एक विना एक चोपदार 2-4 महाराज परिसरातले एक पखवाज वादक दुखते खुब्यात असलं तरी चालतंय आणि मग ते हरिपाटन काकडान कीर्तनन झालं 2-4 वाचक बसवले झालं सप्ताह काल्याच्या कीर्तनात 1-2 तुळशीवाले आदल्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा काढायला 2-4 पताकवाले विना पहारा करायला काकडा आरतीवाले झालं पारायणच उभं राहिलं मला सांगायचं काय पारायण चालू करायला 5 तासाचं नियोजन लागतं पण 40 वर्ष पारायण टिकवायला 5 जन्माचं पुण्य असावं लागतं चालू करणं अवघड आहे हो रोपटं लावणं अवघड आहे पण त्याला पाणी घालून ते रोप वाढवणं अवघड आहे युवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी म्हणून उपळवे गाव धन्यवाद भाग्यवान याच्यासाठी म्हणतो 40 वर्षाचं आपली पारायणाची दिव्य परंपरा आहे आणि अशा दिव्य परंपरेतले आपण सगळेजण आहोत आणि म्हणून ज्यांच्या माध्यमातून व्यासपीठाला नेतृत्व लाभलेलं आहे ते आपल्या भागाचं भूषण श्रद्धेय स्वप्नीलजी महाराज शेंडे एकदा जोराची टाळी वाजवा महाराजांची आमच्या फलटण तालुक्यात ज्ञानेश गुरुकुल नावाची वारकरी शिक्षण संस्था ह्याचे विद्यार्थी आहेत काय कारखाना तयार केला हो मी परवा बोरीगावला कीर्तन केलं इंदापूर तालुक्यातला तिथं आमचे गणेश महाराज जगताप त्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे त्या दिवशी कोल्हापूर भागातले आमचे मित्र आहेत ओमकार महाराज त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तुमच्या मोबाईलला आला असं पालक मिटिंगला तुझे पालक येणार नाही मग ते लेकरू असं बारीक तोंड करतं
लाखो व्ह्यूज आले हो त्याला मिलियनमध्ये. मोठमोठाली लोक, 7-12 हॉटेलचा मालकन, मॅक्स होलसेलरवाला, मोठमोठी लोक भेटायला गेली त्याला. आमदारन खासदारन महाराजही चकित झाले. कोण कधी व्हायरल होईल? जो मीडिया लोकलच्या प्लॅटफॉर्मला गाणी म्हणायला आणि भीक मागायला लावतो, तोच मीडिया लोकलच्या प्लॅटफॉर्मला भीक मागणाऱ्या महिलेला रानू मंडल सारखी एका रात्रीत प्रसिद्ध करू शकतो. विठ्ठल राजवीर नाव आहे बघा त्याचं, राजवीर. तुम्ही सर्च केलं तर लक्षात येईल त्याच्या. आणि मग ते लहान लेकरू 2री 3री 4थीचं वय असेल फार फार तर त्याचं. आणि मग त्याचे ते संस्थाचालक गमतीनं त्याची चेष्टा करतात. का रे बाबा, पहिल्या पालक मिटिंगला कोणाकोणाचे पालक आले? सगळे विद्यार्थी हातवर. आणि मग ते सगळ्यात एकच लेकरू हात खाली. का रे बेटा, तुझे येत नाही का? ते जवळ आलं, डोळ्यात आसवं दाटून आली. हे बाहेर राहणं इतकं सोपं नाही. हे ज्ञानेश गुरुकुलसाठी चाललंय आपलं ते. आणि मग ते कंठ दाटून आला, येवलंसं तोंड केलं लहान. माझे सगळ्या उपळवेकरांना विनंती आहे, शाळा भरून 5-6 महिने झाले, अर्धा डझन वह्या मागितल्या तर 2च वह्या आणून द्यायचा लेकराला. का तर त्याची किंमत कळली पाहिजे 6 वह्याची. अर्धा डझन आणून मागितल्या 1 डझन जर आणून दिला तर उरलेल्या अर्धा डझनची ते राख करीत असते ध्यानात ठेवायची. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीची किंमत कळणं गरजेचं आहे. मग ते लेकरू सांगतं, मी परभणी गावचा, कोण नाही का आलं तुझं? नाही कोणी आलं बाबा. अरे येणारच नाही, मला फोन आलता. हटकूनच म्हणले ते संस्थाचालक. आणि मग ते लेकरू म्हणतं, बरं पुढच्या मिटिंगला येतील ना? मग तुला काय पाहिजे? मला अमुक पाहिजे, मला हे खाऊ पाहिजे, मला ते खाऊ. आणि मग ते व्हिडिओ महाराष्ट्रात इतका व्हायरल झाला. प्रत्येक तरुण कीर्तनकार, गायक, वादकाला त्याचे लहान दिवस आठवले. आपण लहान असताना मायबापाला सोडून राहिलो, ज्ञानोबरायांच्या सहवासात जो राहिला. माझी तर सगळ्या गावाला अशी विनंती आहे, ज्याला कुणी नाही जगाच्या पाठीवर, त्याला माझे ज्ञानोबा माऊले. साधकाचा मायबाप, दरुशने हरेताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिवाळा, कैवल्याचा पुतळा. बस ज्ञानोबा माऊलीच्या सानिध्यात राहा. हे बघा, अजूनही ज्यानं मधुकरी मागून दिवस काढले त्या माणसाला गजची बाधा कधी होत नाही, लक्षात ठेवायचं. पण मोठमोठे कीर्तनकार महाराष्ट्रात लाखो रुपये पाकिट घेतात, पण ज्यानं ज्ञानोबरायांच्या सहवासात दिवस काढले, ज्याला कुणी नाही जगाच्या पाठीवर, तो ज्ञानोबा माऊलीनं लहानपणी मायबापानं लेकराचा त्याचा हात माऊलीच्या हातात दिला. अजूनही किती मोठा कीर्तनकार, गायक, वादक झाला तर माऊलीनं अजून त्या लेकराचं बोट सोडलं नाही, हे तिथला महिमा लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा लहान विद्यार्थ्यांसाठी ते लेकरू राहिलं तर ती संस्थाच फोकसला आली. महाराज सांगण्याचं तात्पर्य काय? लहान विद्यार्थ्यांना घडवणं हे शिक्षकासाठी किती जिकिरीचं आहे. लहान मातीचा गोळा आहे. जसा कुंभार दादा मातीच्या गोळ्यातनं मडकं तयार करतो, तसे हे मातीचे गोळे. यातनं एक एक गायक तयार करायचा, एक एक वादक तयार करायचा, एक एक कीर्तनकार तयार करायचा. मी म्हणतो 10 मसरं सांभाळलेली चांगली, पण वारकरी शिक्षण संस्थेचं चालक होणं फार अवघड आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. मी तेच करून बसलो आणि म्हणून मला त्याची पूर्ती कल्पना आहे. या वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना धन्यवाद आहे. आमच्या परिसराचं भूषण आहे आमचे सिद्धेश्वर महाराज. एकदा जोराची टाळी वाज. नंदी निवासी पांचाळ महाराज, बरोबर ना? नाही धन्यवाद आहे. माझ्या समवेत आलेले आमचे काळी गुरुजी, चोपदार भालदार, विनेकरी बाबा. आणि आमच्या फलटण तालुक्यात सरत नाही. आता ते फलटणचे नाही, मूळचे अकलूजचे. अकलूज परिसरामध्ये त्यांचं गाव आहे. अकलूज भागातले जरी असले तरी फलटण मला वाटतं आता सासरवाडी करून घ्यावी. ते आपल्याकडेच राहिले ना आता ते. आणि म्हणून आमचे राम महाराज, एकदा जोराची टाळी वाजवा. गोड हात आहे, जितका गोड वादन आहे तितकं गोड त्यांचा स्वभाव आहे. ते भरपूर कलाकार पाहिले, पण ज्ञानाला जर नम्रतेची झालर नसेल तर ज्ञानी माणूस शोभून दिसत नाही. किती मोठा मंडप घाला आणि त्याला जर झालरच नसेल तर उपयोग नाही ना. तसं हे ओतप्रोत भरलेलं ज्ञान आहे, पण त्याला नम्रतेची झालर आहे. पण शुद्ध विजा पोटी फळे रसाळू. त्यांचे वडीलही गायन करतात, तेही भजनी मंडळातली जुनी भजनी आहे. पण माझ्या वडिलांची मिरा शिवा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा यानं त्यांनाही धन्यवाद आहे. त्यांचा फलटणला मुदोजी हायस्कूलमध्ये भला मोठा क्लास आहे संगीताचा. कोणाला पखावत शिकवायचं असेल, लहान लेकराला गायन शिकवायचं असेल तर त्यांचा नंबर घ्या. तुम्हाला माहिती नसलं तर माहिती करता. आणि ज्यांच्या माध्यमातून या सबंध कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू आहे ते आमच्या गणेशदादा टिकोळ्यांसाठी एकदा जोराची टाळी वाजवा. आमच्या नातेपुते फलटण, माळशिरस तालुका, फलटण तालुका, बारामती तालुका, इंदापूर तालुका या परिसराचं भूषण आहे. यूट्यूब चॅनलवाले वारकरी संप्रदायाचं कार्य करतात, त्यांना मी नमन का करतो? त्याला कारण असं आहे,
आपण इतर एरवी मालिका जर पाहिली व्हॉट्सअपला आणि टी व्हीला, तर त्या मालिकातून आपलं मनोरंजन होतं. पण यूट्यूब चॅनलवर जर संप्रदायाचा कार्यक्रम पाहिला तर मनोरंजन नाही, मनोमंथन होतं. विठ्ठल अरे इतर कार्यक्रमानं तुमचा टाइमपास होईल, येणं टाइमपास व्हायचा नाही. एक विचार जर यूट्यूबच्या कीर्तनात ऐकला तर ते शूटिंग करणाऱ्याला काही धन्यवाद आहे हो. एका माणसाचं जीवन सुधारलं तर जितकं पुण्य कीर्तन करलंय त्यापेक्षा काकणभर जास्त त्यांना आहे. आणि म्हणून त्यांचा बाळू मामाचा हरिजागर, बरोबर ना, हा यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलला सर्च करायचं, लक्षात ठेवा. हे यूट्यूबला लाल आयकॉन आहे यूट्यूबचा, त्याच्यावर टच करून बाळू मामाचा हरिजागर टाकायचं आणि मग ते चॅनल आलं की सबस्क्राईब करायचं आणि मग शेजारची घंटी दाबायला विसरायचं नाही. म्हणून त्यांनाही धन्यवाद. आणि आपण सगळे श्रोते मायबाप मंडळी वेळात वेळ काढून आला. 9 ते 11चं कीर्तन आहे तरी तुम्ही आला, म्हणून तुम्हाला त्रिवार धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाच्या स्थिती नावाच्या प्रकरणातलं आहे. आणि बरोबर 10 वाजून 5 मिनिटं झाली. आता माझी बसलेल्या लोकांना विनंती आहे, काही 1 तास चिंतन ऐकायला भेटणार. 4 चरणाचा अभंग सेवेला का 2 चरणाच्या माणसाला लगेच कळावं म्हणून 4 चरणाचा अभंग आहे. 11 वाजले की आपल्याला थांबायचंय, कारण 11 शब्दातच थांबा सांगितले. आ करा ते घड्याळच म्हणतं, त्याच्यामुळे तुम्ही थांबत नाही. आणि तुम्ही आ केलं की मला दम निघत नाही. त्याच्यामुळे तुमचं आ दिसलं की मी ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल रखुमाई जे विठ्ठल सगळं सोबत घेतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त बसल्या बसल्या माझी विनंती एक आहे, हातानं टाळी वाजवली नाही तरी चालतं. मी जेवले ताण देत नाही. 7 ते 9 असल्यावर मग हातवर करा, पायवर करा, व्यायाम करा, बरीच योगासनं घेतो मी. पण 9 ते 11 लई ताण देऊ नये, कारण पोट गच्च भरलेलं असतं. आपला 50% मेंदू तर ते पचवायलाच जातो. उरलेल्या 50% तर अभंग कळला तर बरं आहे, नाही तर मग इथंच झोपून जातात माणसं. तुम्ही पोटभर जेवला ना सगळे, झोपला तरी चालतात. 11ला उठवीन मी तुम्हाला. त्याच्यामुळे टाळी नाही वाजवली तरी चालेल, मुखानं भजन नाही केलं तरी चालेल, पण तुम्हाला सावता महाराजांची शपथ आहे, 1 तासभर सर्वांगाचं कान करून चिंतन ऐका. विठ्ठल वारकरी संप्रदायासारखा असा पवित्र पंथ आहे ज्यात आपण मार्गक्रमण करीत आहोत. आणि म्हणून माझी सगळ्या उपळवेकरांना जाहीर निवेदन आहे, ज्याला ज्ञान कमवायचं असतं त्यानं पुस्तक उघडून अभ्यास करायचा, वाचन करावं. त्यानं ज्ञान कमवायचं, त्यानं अभ्यास करायचा. ज्याला धन कमवायचं त्यानं एका क्षणाचा विलंब करायचा नाही, सतत कष्ट करायचं चिकाटीनं. ज्ञान कमवायचं त्यानं अभ्यास करायचा असतो, धन कमवायचं असतं त्यानं व्यापार धंदा करायचा असतो, ज्याला शरीर कमवायचं असतं त्यानं व्यायाम करायचा असतो. पण ज्याला आंतरिक समाधान प्राप्त करायचं असतं त्यानं माझ्या वारकरी संप्रदायात येऊन रामकृष्ण हरी म्हणायचं असतं. म्हणून वारकरी संप्रदाय इतका पवित्र का? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याच्यासारखा पवित्र मंत्र नाही. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, अनेक दुसरे कोठे सांगा, पांडुरंगा सारिके रामकृष्ण हरी, हरी हरी श्री विठ्ठल तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. किती पवित्र शब्द आहे हो. इतकं सोपं असून लोकांनी युट्यूबला आणि टीव्हीला बघून गुरु केला, आणि मग गुरु जेलात गेल्यावर लोकांनी त्याच्या नावानं शिमगा केला. लक्षात ठेवा, आभाळासारखी उंची नाही, मेरू पर्वतासारखी उंची नाही, समुद्रासारखी खोली नाही, तलवारीसारखी धार नाही, राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दुसरे राजे नाही, गरुडासारखी भरारी नाही, सज्जन हो, सह्याद्री मेरू पर्वतासारखा उंच पर्वत नाही, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीसारखं गुह्य ज्ञान नाही, जगद्गुरु तुकोबरायांसारखं वैराग्य पुन्हा नाही, ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे संत नाही, गीता भागवत ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही, आणि माझ्या वारकरी संप्रदायासारखा दुसरा पंथ नाही. हे लक्षात ठेवायचं. बाकी लय पंथ येऊ द्या, पण असा पंथ शोधून सापडायचा नाही. आणि म्हणून बसल्या बसल्या का अभंग जरा पाठ करा. देहू आळंदी पंढरी, गीता भागवत ज्ञानेश्वरी. हा अभंग कोणाचा? हा अभंग सदाबुवा वारकऱ्याचा. हे तुमच्या लक्षात येत असेल. माझं कीर्तन झालं सदाबुवांच्या घरी, त्यांचे सख्खे भाऊ सदाबुवांचे. आणि मग ते लोणंद शेजारी अंदोरी नावाचं गाव आहे, खंडाळ्याचे तिथलं त्यांचं गाव. ते सदाबुवा म्हटले कीर्तनाला गेल्या, वा लोकाला हा अभंग समजून सांगा, किती गोड आहे अभंग, सांगू नका म्हटले, जगायला लावा. उपळेकर कीर्तन ऐकायची कमी आणि कीर्तन जगायची जास्त. सध्या झालंय उलटा, आपण घडी घडीला कीर्तन ऐकतोय पण कीर्तन जगत नाही. माणुसकीचा नुसता आव आणायचा नसतो, माणुसकीला वाव द्यायचा असतो. आता आम्हीच कीर्तनकार कंबर वाजवून सांगतोय, माय बाप केवळ काशी
आणि आमचे मायबाप काशीला. या अभंगात म्हणून उपयोगाचं नाही ना. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हा मानणारा संप्रदाय. आणि म्हणून सदाभाऊ आम्हाला म्हटले, बुवा हे समजून सांगा लोकाला. काय सांगा? 3 ठिकाणी जायला चुकू नका. देहू, आळंदी, पंढरी. एकदा देहूला जा, एकदा आळंदीला जा, एकदा पंढरपूरला जा. काय काय वाचायला चुकू नका? गीता, भागवत, ज्ञानेश्वरी. गीता वाचायला चुकू नका, भागवत वाचायला चुकू नका. नाही जमलं तर ज्ञानेश्वरी नक्की वाचा. गीता अलंकार, नाव ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगटिली किंवा नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकत्र ओवी अनुभवावी, एक ओवी वाचा योग ओवी ज्ञानोबरायांची. देहू, आळंदीन, पंढरपूरला जा, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी वाचा. हे वाचून झाल्यावर बाळकीर्तन तीर्थावळीला हात घाला. आणि महाराज म्हटले, हे सगळं करायचंय कोणासाठी? श्री विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे अभंगाचे रचयिते सदाभाऊ वारकरी ते म्हणले, ज्यांचा अभंगात नाव आहे ते तुकोबराय वारकरी संप्रदायाचे कळस आहेत, कळस. आणि ते ज्या स्थितीला पोहोचले ती स्थिती म्हणजे वारकरी संप्रदायातली परमोच्च अवस्था आहे. आम्ही झालो बळीवंत, ही टोकाची अवस्था आहे महाराज म्हटले. पण त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? वार्षिक परीक्षेचा पेपर, ताट बसा जरा. वार्षिक परीक्षेचा पेपर 3 तासाचा आहे, बरोबर आहे ना ताई हो? 3 तासाचा पेपर आहे. पण 3 तासाच्या पेपरला अभ्यास 2-4 दिवसाचा आहे, नाही वर्षभराचा आहे. वार्षिक परीक्षेचा पेपर 3 तासाचा आहे हो, पण अभ्यास वर्षभराचा आहे. तसं मुक्तीच्या माथ्यावर पाय देण्याचा वेळ एका क्षणाचा आहे, पण तिथपर्यंत पोचण्याची अवस्था आयुष्यभराचा परमार्थ आहे. आणि म्हणून वैकुंठवासी बॅनरवर लिहून वैकुंठाला कुणी जात नाही. त्याला वैकुंठातनं विमान येण्यासाठी लिहून कामाचं नाही, टाईप करून कामाचं नाही, त्या टाईपचं व्हावं लागेल. वैकुंठवासी टाईप करून उपयोग नाही हो. बॅनर आपण लावतोच की मोकारा. त्या ChatGPTनं बऱ्याच ग्राफिक डिझायनरचं वजन हाणलं बघा. आता त्यांचे धंदेच बंद करून टाकले ChatGPTनं. कुणी उठसूटतं त्या ChatGPTला प्रॉम्प्ट टाकतात, अमुक अमुक आजची कीर्तन सेवा उपळव्याला, लगेच ते तयारच करून पाठवतो. मला सुद्धा तुम्ही ती पत्रिका पाठवली, ती ChatGPTचीच दिसते बा. एखादा काना मात्रा उकार फार बरेच चुकवतं ते. आणि म्हणून हे जसं सहज सुलभ झालं, जुन्या काळात हे तयार करायला कष्ट लागायचे. एक तयार करते. युट्यूबरची जरा गाठ घ्या, त्यांना थंबनेल तयार करायला जुन्या काळात तास लागायचा. आता अवघड झालं नाही ते, आता सोपं आहे. एका मिनिटात ते बसल्या बसल्या टाकतं प्रॉम्प्ट. संकेत महाराज यांचे चिंतनीय कीर्तन, लगे माझा फोटो छापूनच बाहेर येतं ते. तयार सोपं झालं, सगळं सोपं झालं. पण माझी विनंती आहे, संप्रदायात आणि मीडियात एवढा मोठा फरक आहे. मीडिया तुम्हाला जवळ आणू शकतो जगाला, पण मीडियामुळं तुमची माझी मनं लांब गेली. आपल्याला जगात काय चाललं, जंतर मंतरच्या आंदोलनात हे इथं बसून कळतं उपळव्यात. सीताबाईचा घाट कुठं, जंतर मंतर कुठं, किती फरक आहे. दिल्लीतलं जंतर मंतर हे इथं बसून कळतं, ही तुमची माझी प्रगती आहे. पण शेजारच्या मनातलं कळत नाही, ही तुमची माझी अधोगती आहे. विठ्ठल म्हणून आत्महत्या व्हायला लागल्या. पण संप्रदाय इतका श्रेष्ठ आहे माझा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, आमच्या एका गाथ्यातल्या एका अभंगानं माणसाचा उद्धार होतो. मी त्या अभंगाला बोट धरलं आणि मार्गक्रमण करीत राहिलो. परिणाम असा झाला, मी उच्च कोटीच्या अवस्थेला पोहोचलो. महाराज म्हणले, ही माझी सगळ्यात शेवटची अवस्था आहे. मग तुमची आधीची अवस्था कोणती? आता सावध बसून शब्दाकडे एक शब्दाकडे लक्ष द्या. आधी जगद्गुरु तुकाराम महाराज प्रापंचिक तुकोबा आहेत, ही अवस्था आहे त्यांची. प्रपंचात काय केलं? एवढा मोठा प्रपंच. पुण्याचे आप्पाजी गुळवे त्यांचे सासरे आहेत. 3600 एकर ऊस ज्याच्या सासऱ्याचा आहे, त्याचा जावाय हलका असेल का? तुम्ही माय मावल्या उत्तर द्या. आपल्या लेकीला जागा बघायची म्हटली, तुम्हाला 5 एकर जमीन आहे, तर तुम्ही 4 एकरवाला जावाय बघता का 10 एकरवाला? 4 एकरवाला असला तर त्या पिंटीची माय म्हणते, आम्हालाच 5 एकर आहे, जावाय 4 एकरात जमलच कसा? किमान 6 वाला बघा. याचा अर्थ एक पाऊल पुढचा. मला उत्तर द्या. ज्या जिजाऊ आईसाहेबांचे वडील इतके श्रीमंत आहे, श्रीमंत सावकार आहे, त्यांनी जावाय हलका बघितला असेल का हो? ऐश्वर्य संपन्न आहे जगद्गुरु तुकोबर आहे. विश्वंभर बाबांपासून चालत आलेली परंपरा आहे. आणि या परंपरेचे पाईक जगद्गुरु तुकाराम महाराज. विश्वंभर बाबा, पदाजी, शंकर, आणि मग ती त्यांची पुढची परंपरा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, मला या प्रपंचात रसच वाटना. संसाराच्या नावे कारुनिया शून्य, नावे कारुनिया
संसाराच्या नावे घालून या शून्य हा वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे धवळीले जग सगळं तुळशीपत्र घेतलं आणि संसारावर ठेवलं प्रपंचाचा विटाळा मग तुम्ही केलं काय नेमकं सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सतत देवाचं भजन केलं परिणाम असा झाला शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला त्याचा परिपाक असा झाला वर्षभर आयुष्यभर परमार्थ केल्याचं फळ आम्ही झालो वयवंत महाराज म्हटले एवढ्या परमार्थाचं फळ देवानं असं केलं त्याच्याकडची बळद देऊन टाकली ब देव नेमक्या किती गुणांना नटलेला आहे ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुण देवाकडं षडगुण ऐश्वर संपन्न भगवान परमात्मा आणि काय आहे त्याच्याकडं कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्या ताब्यात चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलवितो हरिवी सगळं त्याच्या सत्तेनं चालतं बर मग अशा देवाला शरण गेल्यावर तुम्हाला कोणतं बळ मिळालं कारण आम्हाला उपळवे करायला एकच बळ माहित आहे बुवा येडबळ त्याला म्हणायचं येडबळ तुमच्या गावात असताना येडबळ पण जुनी जाणती माणसं म्हणतात हे बाबा त्याच्या तेवढा नादी लागू नको का अरे त्याचं लय येडबळ उचलून आपटतंय ते सप्ताह करायचा का म्हटलं तर सगळं गाव होय म्हणतं ते एकटंच नाही म्हणतं लावायचा का हा बुवा लावायचा हा एकटाच होय म्हणतो गाव नाही म्हणतो गावान नाही म्हटलं की यानं होय म्हणलेला त्या माणसाला उचलून आपण याच्या नादी लागू नये लोक म्हणतात ते खाऊन खाऊन आरदान झालं त्याची बुद्धी गुडघ्यात गेली शारीरिक बळ त्याला म्हणायचं मग तुकाराम महाराज तुमच्याकडे हे बळ आलं का हो म्हणले नाही नाही आमच्याकडे हे बळ नाही आमच्याकडे जर शारीरिक बळ असतं तर तुकाराम महाराजांनी गाथ्यात अभंग लिहिला नसता आता प्रमाण आहे का बरं का एक एक तुकाराम महाराज म्हटले काय करू देवा ऐसी नाही शक्ती 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 हा दंडोनी पुढते मार्गे लावू दंडोनी पुढते मार्गे लावू काय करू देवा ऐसे नाही काय करू देवा ऐसे नाही शक्ती दंडोनी मार्गे लावू दंडोनी पुढते मार्गे लावू काय करू देवा ही जर शक्ती असती तर हातात काठी घेऊन एखाद्याला म्हणलं असतं घाल माळ बस वाचायला राटाळ घेऊन उभा महाराज म्हणले ही शक्ती अंगात ताकद नाही बर शारीरिक बळ नाही तरी अभंगात लिहिलंय तुम्ही आम्ही झालो बळीवंत मजेचा भाग आहे बरं का हा गमतीशीर आहे चिंतनीय भाग आहे जर शारीरिक बळ असतं तर अभंगात तुकाराम महाराज म्हटले आमच्याकडे ते बळ नाही लोकांना हाणू मारून माळा घालायला लावली असत्या पण ते आमच्याकडे बळ नाही मग तुमच्याकडे आणखी एक बळ असलं पाहिजे शारीरिक बळापेक्षा एक बळ श्रेष्ठ आहे त्याला म्हणायचं सत्तेचं बळ तुम्ही जागे ना सगळेजण सत्तेचं बळ याचा अर्थ आमदार खासदार सरपंच उपसरपंच ज्याच्या हातात सत्ता आहे म्हणजे जो खुर्चीवर बसलेला आहे त्याच्यात ताकद आहे जो खुर्चीवरच नाही त्यानं मोकार गप्पा हाणून उपयोगाच्या नाही त्याला घरात बायको बेलण्यानं आणतीन तो मोदी साहेबाची अक्कल काढतो उपयोगच नाही ना आपल्याला सदस्य होता आला नाही ग्रामपंचायतीचा ते पंतप्रधान झाले भारत देशाचे आणि आपण म्हणतो मोदीला तर अक्कलच नाही मिनिटात उपयोग नाही महाराज म्हटले ही वायफळ चर्चा आहे अनंत वाचाळ बरळ ती बरळ या बरळण्याला उपयोग नाही म्हणले व्यावहारिक शास्त्रामध्ये मग पहिलं बळ आहे शारीरिक बळ ते तुकाराम महाराजाकडे नाही तुम्ही मोजावर का बळ मी प्रश्न विचारणार आहे 5 मिनिटांनी
पहिलं शारीरिक बळ तुकाराम महाराजांकडे नाही, दुसरं सत्तेचं बळ तुकाराम महाराज म्हणले होतं पण आम्ही टाकून दिलं. आता काही खुर्चीचा नाद नाही. जरा सोपं सांगू का? गायकवादक कीर्तनकार साधू संतांना खुर्चीचा नाद नसावा. हे लक्षात येत आहे ना? गायकवादक कीर्तनकार साधू संतांना खुर्चीचा नाद नसावा आणि खुर्चीवाल्याला आम्हा परमार्थिकावर टीका करण्याचा नाद नसावा. विठ्ठल म्हणून ते मध्यंतरी तरुण मीडिया पोरांनी मीडियावर एक ट्रेंड फॉलो केला बघा, असावा एखादा छंद. तर मला वाटतं असावा एखादा छंद दोरीत वागण्याचा. आपण दोरीत वागलं तर त्यांनी दोरीतच वागावं ना. आपण राजकारणावर बोलायचं नाही. नियम काय सांगतो संप्रदायाचा? आपण राजकारणावर बोलायचं नाही आणि राजकारण्यानं परमार्थावर बोलायचं नाही. बरेच राजकारणी परमार्थावर भुकायला लागले का? तर त्यांना प्रसिद्धीत यायचं. प्रसिद्धीत माणूस कसा प्रसिद्धीला येईल? मध्यंतरी एक जण भुंकलं होतं बघा, म्हणे रामप्रभूनं मांसाहार केलता. आता ते काय बघायला गेले ते गाव, पण भुकले, झाले प्रसिद्ध. आणि मग ते आमच्या गावचं एक म्हातारं म्हटलं, कशाला त्याच्या नादी लागता का? जितेची खोड काय मेल्याशिवाय लागते का? म्हटलं हे ज्याला कळत असेल त्याला धन्यवाद आहे. ज्याला कळत नाही त्यांना पुंडलिक वरदा झाल्यावर गुळ खाऊन जा. का तोही नाही यंदा? बर, असो का असो द्या. शारीरिक बळ तुकोबांकडे नाही, सत्तेचं बळ आमच्याकडे नाही. त्याच्यापेक्षा एक पुढचं बळ आहे संपत्तीचं बळ. शारीरिक बळापेक्षा सत्ता मोठी आहे. तुम्ही सांगा मला, सत्तेपेक्षा संपत्ती मोठी असं का बरं म्हणता बुवा? सत्तेपेक्षा संपत्ती जर मोठी नसती तर खासदार सुद्धा पैशावर फुटला नसता. विठ्ठल आता मला सांगा, खुर्ची मोठी का पैसा मोठा? बोला 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 बोला. आधी शारीरिक बळ तुकाराम महाराजाकडे आहे का? त्याच्या पुढचं बळ आहे सत्तेचं, ते त्यांच्याकडे आहे का? ऐकलंय का तुम्ही? जगद्गुरु तुकाराम महाराज माजी कॅबिनेट मंत्री नाही ना? नव्हतेच. त्याच्या पुढचं बळ आहे सत्तेचं, संपत्तीचं. महाराज म्हटले सत्तेपेक्षा संपत्ती मोठी. जरा आतली बात, अंदर की बात सांगतो तुम्हाला, अंदर की बात. महाराष्ट्रातले मोठे मोठे राजकारणी त्यांच्या गाठी घ्या. या सगळ्या लोकांना आश्रय कोणाचा असेल तर अंबानी अदानी सारख्या मोठ्या व्यावसायिकाचा लक्षात ठेवायचं. याचा अर्थ काय? की मोठे राजकारणी अंबानी अदानीला हाजी हाजी करतात, मुजरा घालतात. मुजरा ही मी अदानीच्या ऑफिसला काम करणाऱ्या माणसाकडनं ऐकलं. हे काय माझ्या पदरचं नाही. मला सांगा, अशा मोठ्या उद्योजकाच्या गाठी घ्यायला मुख्यमंत्र्यासारखी माणसं जर लाईन लावत असतील आणि रात्री आपण झोपल्यावर गाठी घेत असतील तर मोठं कोण? सत्तेपेक्षा संपत्ती मोठी आहे. तुकाराम महाराज म्हणले आमच्याकडे सत्तेचं बळ नाही, संपत्तीचं बळ नाही. तर या अभंगात काय लिहिले? आम्ही झालो बळीवंत. काय आहे नेमकं तुमच्याकडं? तुकाराम महाराजाला साधक म्हणला, संपत्तीपेक्षा सुद्धा एक गोष्ट मोठी असते, त्याला म्हणतात बौद्धिक बळ. बुद्धिमत्ता पैशापेक्षा मोठी आहे. नाही तर त्या अकबर बिरबलाची गोष्ट तुम्हाला माहित असेल. अकबर कोण आहे? राजे. बिरबल कोण आहे? त्याचा सेवक आहे, सेनापती आहे. अकबराच्या पोराला बिरबल रोज शाळेत आणायला जातो आणि म्हणून अकबर त्याला विचारतो, बिरबला सावध बसा. आता बिरबला, माझा पोरगा शाळेत हुशार आहे का ढ आहे? आता पेच पडला. राजाचा पोरगा आहे, ढ म्हणावं तर 16 चढविल आणि हुशार म्हणावं तर परीक्षा घेतल्या ह्याला ABCD सुद्धा म्हणा येत नाही. ह्याच्या कारामुळे मॅडमनं राजीनामा दिला, हे नाही सुधारला. काय म्हणावं नेमकं? बिरबलानं जे उत्तर दिलं त्याला म्हणायचं बौद्धिक बळ. सावध बसा बरं का पोराव. बिरबलजी म्हणले, राजाजी आपको क्या बताओ? अरे क्या बताओ नाही, काय असेल ते सांग. आणि मग तो बिरबल म्हणतो, तुमचा पोरगा शाळेत थोडाफार हुशार आहे. आता थोडा हुशार आहे का फार हुशार आहे? याला म्हणायचं बौद्धिक बळ. आता ते फोडून कसं सांगतंय बघा. राजा अशाच आपल्यासारखं म्हणला, थोडा का फार? आणि मग तो बिरबल म्हणतो, ज्याला शाळेत काहीच येत नाही त्याच्यापेक्षा थोडा हुशार आहे, आणि ज्याला लय येतं त्याच्यापेक्षा कमी हुशार आहे. विठ्ठल याला म्हणायचं बौद्धिक बळ. आणि सध्या ज्याचा मेंदू चालतो तोच जगावर राज्य करू शकतो. जरा उपळवेकर आणि सावध बसा. बुद्धिमत्ता जर घाण ठेवली तर तुम्ही लोकांच्या घरचे चाकर व्हाल, ज्यानं मेंदूचा वापर केला. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, मेंदू चालवून मेला असा माणूसच नाही.
आपल्या उपळव्यात आहे का असा कोण की बुवा त्यानं लईच मेंदू चालवला आणि त्याच्यामुळं त्याचा मेंदू बाद झाला आणि चार्जिंग संपून तो मेला? असं झालं कधी? कष्ट करून कुणी मरत नाही, मेंदू चालवून कुणी मरत नाही. त्याच्यामुळं बौद्धिक बळ श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ. गुरुजीने मेडिकल टाकलंय फलटणला. कोण्या गावचे गुरुजी कीर्तन झाल्यावर सांगेन. पण बुद्धिमत्ता आणि मेडिकलवर ऑफर टाकली. गुण आला तर 100 रुपये आणि नाही गुण आला तर 200 रुपये. कसली ऑफर आहे? भन्नाट ऑफर आहे की नाही? जरा तरुण पोरांनी सावध बसा मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गुण आल्यावर किती रे पोराव? 100. आणि नाही गुण आल्यावर? हे कशात चाललंय? बौद्धिक बळ, बळाचा प्रकार आहे. आणि मग आपल्यासारखं एक अर्धांड माणूस गेला उपाळ्यातलाच. गुरुजी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय नाही म्हणे, औषध पाहिजे. तुमचं तर होलसेल मेडिकलचं दुकान दिसते म्हणे, जेनरिक वेलनेस फॉरएव्हर राथुंद्या चालूच आहे म्हणे. काय पाहिजे तुला? आणि मग ते गिराईक म्हणतं, गुरुजी ओ गुरुजी, तोंडाची चव निघून गेली, एखादं औषध असलं तर द्या. काही कळत नाही चव. गुरुजी म्हणले, तुझ्या जिभेवर टेस्ट बर्ड्स असतात, टेस्ट बर्ड्स. बारके बारके टिपके असतात, त्याला म्हणायचं टेस्ट बर्ड. जो लय चवीच आहे त्याचे बर्ड्स चांगले आहे म्हणायचं, आणि जो काही खातो त्याचे बर्ड्स निघून गेले म्हणायचं. मग त्यानं इयरबड्स घालायचे कानात, हे बर्ड निघून गेले. बर गुरुजी चव नाही चव. आणि मग ते गुरुजी किती हुशार आहे बघा, बौद्धिक बळ बरं म्हणायचं. पोरा सावध बसा. गुरुजी हाताखालच्या काम करायला सांगतात, हे पोरा 3 नंबरचा कपाट उघड, 2 नंबरचा कप्पा उघड, 1 नंबरची बाटली कडून 2 थेंब हाताव दे. त्यानं हाताव दिले उजव्या हाताव, आणि जसं खाल्लं तसं ते होतं राखेल. तोंडात टाकले त्यानं तोंड वाकडं केलं. गुरुजी औषध मागितलं आणि तुम्ही राखेल दिलं. काळे 100 म्हणले. गुन्हा आला ना. आपलं ठरलंय काय, ह्याला लई 5Gची रेंज लागल महाराज, असं कळायचं नाही. ते पाटी काय, गुण आल्यावर 100 आहे आणि नाही आल्यावर 200. आता सावध बसा, खरी गंमत तर आता आहे. तोंडच वाकडं केलं गिरायकानं. म्हणे आपण बिडी काडीला महाग झालो आणि 100 रुपये द्यावे लागले. आठवडाभर विचार केला आणि परत ते निघून गेले. गुरुजी ध्यानात राहत नाही, एखादं औषध असलं तर द्या. त्यानं 100% ओळखलं, सगळ्यावर औषध आहे पण ध्यानात राहण्यासाठी औषधच नाही. त्याला म्हणायचं B12 कमी झालं, B12. बर आहे का औषध? म्हणजे हो. पण ते शिक्षक हुशार होते, बुद्धिमत्ता त्याला म्हणायचं. कोणा असेल माझ्या कीर्तनात गुरुजी तर त्यांना दंडवत प्रणाम आहे. का तशी बुद्धी भारताचे सुजाण नागरिक घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमात नाही. ते म्हणजे पोरा, हाताखालच्या पोराला 3 नंबरचा कप्पा उघड, 3 नंबरचं कपाट, 2 नंबरचा कप्पा आणि 1 नंबरची बाटली, 2 थेंब दे म्हणजे हातावर. ह्याच्या ध्यानात आला आठवड्यापूर्वी असंच म्हणला होता. हातावर घेच तर गप बसला, पण लांबनच वास घेतला. गुरुजी ओ गुरुजी, अहो तुम्ही आठवड्यापूर्वी असंच म्हणला होता ना, 3 नंबरचं कपाट आणि 2 नंबरचा कप्पा आणि 1 नंबरची बाटली. ते म्हणला काढ 100. तुला कालचं ध्यानात राहिना म्हणून माझ्याकडे आला, आणि तुला आठवड्याचं लक्षात राहिलंच कसं? म्हणजे गुण आला. आठवड्यापूर्वी 100 दिले, आज 100 दिले, 200ला बुडला. बौद्धिक बळ. 2 आठवडा विचार केला आणि मग उपाळ्यात यादव महाराजाचं कीर्तन ऐकलं त्यानं. माझी गाडी घेतली म्हणे, महाराज 200 गेलेले फक्त वापस मिळावे एवढीच इच्छा आहे. आता लय भोळ्याची अपेक्षा नाही. काही लोकांना लाभापेक्षा भोळ्याचीच अपेक्षा लय. 250 रुपये खुरपायला बाई घेते, तर गुत्याने गेल्या होती म्हणते मला 500 हजेरी पडतील. 250 कुठे येऊ बाई? 500 2 दिवस जाते, रोजानं 1000 रुपये घेऊन येते, 1500च्या सलाईन लावून येते. लाभापेक्षा भोळं कमवाय गेली ना. महाराज म्हटले लाभ जेवढा आहे त्यापेक्षा भोळं नसावं. मग त्यानं माझी गाडी घेतली. म्हणे महाराज काही करा, फक्त 200 तेवढे वापस मिळवू द्या, बाकी लय अपेक्षा नाही. आणि मग मी त्याला असा रोग सांगितला ज्याच्या औषध गुरुजीकडे नव्हतं. जवळ गेलं, गुरुजी रामकृष्ण. आता काय झालं तुम्हाला? काय नाही म्हणले, आता दिसनाच झालंय. आता ह्याच्या औषध असेल का? आता ह्याच्या औषध कुंभार डॉक्टर दृष्टी आय केअर फलटणचे, दुसरीकडं नाही ना. बर म्हणले आमच्याकडं
औषधच नाही याच्यावर. जसे गुरुजी नाही म्हणले तसं ते म्हणला काढा 200. तुम्ही काय म्हणला गुण आल्यावर 100 नाही आल्यावर 200. बघ गुण नाही याचं तर लांब औषधच नाही ना, काढा 200. गुरुजीनं 10-10च्या 2 नोटा ठेवल्या हातावर. हे ना चापसायला सुरुवात केली. गुरुजी 100च्या 2 द्यायच्या, तुम्ही 10च्या 2 दिल्या म्हणजे काढ 100. हे तुम्ही जागे ना सगळेजण. 100 100 100 300ला बुडला विठ्ठल. महाराज म्हणलेला म्हणायचं बौद्धिक बळ. अशी बुद्धिमत्ता ज्याच्याकडे आहे ती माणसं उपाशी मरतील का हो? महाराज तुकाराम महाराज म्हणले माझ्याकडे शारीरिक बळ नाही. हे बळाचे प्रकार आहे. अभंगातच शब्द आहे आपल्या बळ. शारीरिक बळ नाही, सत्तेचं बळ नाही, संपत्तीचं बळ नाही, बौद्धिक बळ आहे का तुकाराम महाराज? कारण तुम्ही गाथा लिहिलाय. तुकाराम महाराजांकडे होतं तरी सुद्धा काय म्हणले, मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही. बुद्धी मतिमंद म्हणले स्वतःला, म्हणजे किती मोठे असतील हो. मनाचा मोठेपणा त्याला म्हणायचं. ज्यानं गाथा लिहिला ते स्वतःला मतिमंद म्हणतात. आणि ज्याला ज्ञानोबरांच्या हरिपाठात ज्ञानदेव म्हणे पशी आलं की सरतय तो म्हणतो मी लई विद्वान. अख्खा हरिपाठ पाठ होतो पोरांना विचारा संस्थेतल्या, पण ज्ञानदेवा पशी आलं की सरतय. महाराज म्हणले हे ध्यानात राही ना आमच्या ना, आम्ही कुठं लई हुशार लागून गेलो. याचा अर्थ आम्ही आकलीचे तारेले तोडायचे नाही. तुकाराम महाराज हुशार होते पण स्वतःला लहान म्हणले. आणि हे मोठ्या मनाचं लक्षण आहे. मोठी माणसं स्वतःला मोठी म्हणत नाही. ज्याला थोडं येतं त्याला स्वतःची वाह करायचा लई नाद. ज्याला 2च अभंग पाठ आहे त्याला वाटतं महाराजानं गावात आल्यावर 2-4 बऱ्या माझं नाव येईल. अरे गाथा तोंडपाठ असणारी माणसं कधी फोटो टाकत नाही, कधी स्टेटस नाही. रावणासारखा श्रीमंत माणूस मी आजपर्यंत पुराणात पाहिला नाही. पुराणात तुम्ही पाहिला का हो रावणासारखा? 22.5 क्विंटल सोनं आहे रावणाच्या एका चौकटीला. एका हॉलच्या एका चौकटीला 22.5 क्विंटल. एवढा श्रीमंत रावण. पण सिद्धेश्वर महाराज त्यानं कधी व्हॉट्सअपला स्टेटस टाकला नाही. रावण बोलते सबको कोलते. ऐकलं का तुम्ही? अगदी हप्ते आहो तरी तो म्हणतो गावचा नाद पुरा केला विठ्ठल. काय नाद लागला पिढीला. मला अजून काही मिळ लाग ना. एकच आयफोन घेतो ते बी हप्ते आहो. ते बी ह्याच्या क्रेडिट कार्डला सिबिल स्कोअर चांगला नाही म्हणून जोडीदाराचं मागून घेतलं. हप्ता थकला म्हणून जोडीदाराच्या घरी जप्तीची गाडी गेली. यो खुशाल. एवढे तर आपण सामान्य माणूस आहे पण आपल्याला अभिमान ग्रासलाय. जगद्गुरु तुकोबराई विद्वान आहे पण लवलेश नाही अहंकाराचा. उलट नामदेवरायांच्या व्यापक प्रार्थनेत म्हणले अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. बौद्धिक बळ होतं पण नाही म्हणले. बळाचे प्रकार पहिल्यापासून मोजा. आता अभंगाव यायचं. 1 सत्तेचं बळ नाही, शारीरिक बळ नाही, संपत्तीचं बळ नाही, बौद्धिक बळ नाही. 5वं बळ आहे कौटुंबिक. तुकाराम महाराज म्हणले कशाला माझ्या कुटुंबाचा इतिहास काढायला होता. कारण घरात कुणी राहिलंच नाही आता. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. विठू तुझे माझे राज नव्हे दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. पोर मेले बरे झाले देवे माया विरहित केली. आणि माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. कोण राहिलं? तुम्ही आजारी आहे का? अरे राहिलंच नाही ना कुणी रेशन कार्डात. मग एवढे सगळे गेले कशाला कुटुंबाचं काढता म्हणले. कौटुंबिक बळ नाही. मग तुकाराम महाराज आम्हाला उपळवे करायला एकच प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही अभंग लिहिलाय गाथ्यातला आणि हा लय प्रसिद्ध अभंग आहे तुमच्या गाथ्यात. तुम्ही सगळ्या बळाला म्हणताय नाही 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 नाही. तुम्ही नाहीचाच पाडापाठ करून आलाय बहुतेक. कुठलंच बळ तुमच्याकडं नाही. तुम्हाला काय हरिपाठ पाठ नाही का काय? बळी विना शक्ती बोलू नये. बळी विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती भक्ती विना भक्ती. लय हात झाडायला जावं तर परवा दिवशी अंगठी माझी गेली उडून. 1.5 लाखावर तोळा गेला आणि कुठं कुठं ना हजार बळे
ह्यांना काय ठोकर टाकाय मोकळेच आहे ना. बळे विना शक्ती बोलू नये. बस कसं तर सासरवाडीनं देवा देवा करता घेतली ती निघून जायचे नमुनेवारीच. हरिपाठातच उल्लेख आलाय भावे विन भक्ती. बस त्याच्या पुढचं काय बोला तुम्ही. भक्ती विन आणि बळे विन शक्ती. याचा अर्थ बळ नसेल तर माणसानं बोलू नये. तुकाराम महाराजाला रागच आला की महाराज म्हणले मला म्हणताय का बळ नसल्यावर बोलू नये. साधक म्हणला मग नाही म्हणू तर काय करू. काय इचरेल त्यालाच म्हणताय हे नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही. मग कुठलं बळ आहे तुमच्याकडं. अर्धा तास झाला अभंगात म्हणताय बळीयाचे अंकितन बळीयाचे अंकितन. कुठलं बळ आहे. तुकाराम महाराज म्हणले आमच्याकडे एक बळ आहे. विवेकासहित 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 वैराग्याचे बळ डेफिनेशन ऑफ वैराग्य म्हणायचं कशाला. सावध बसा बरं का सगळे. आता गाभा चालू झाला अभंगातला. नाहीतर तुम्ही फणसाची साल काढस तर लय फ्रेश राहिला ना. आता गाभात चालू झाल्यावर मग तुम्हाला उपयोगाचं नाही. तसा मर्मच कळलं नाही अभंगातलं वर्म तर उपयोगाचं नाही. महाराज वैराग्य म्हणायचं कशाला. सोपी व्याख्या सांगतो. भोग भोगण्याची ताकद जीवात असते. भोग भोगण्याची ताकद जीवात असते आणि ते भोग जीवाला सहज उपलब्ध असतात तरी सुद्धा जीव त्याला नकार देतो. त्याला वैराग्य म्हणा. विठ्ठल पंचपक्वानाचं ताट वाढू नये. तुमच्या उपळव्याच्या भाषेत पंचपक्वानाचं ताट वाढू नये. मग त्यात रसगुल्ला आहे, गुलाबजाम आहे, जिलेबी आहे, अजून काय राहिलं का. तुम्हाला वाटेल ते पदार्थ टाका 2-4 अजून. त्यात सगळे गोड गोड पदार्थ आहे. काजू कतली, मिठाई आहे, हलवा आहे, बर्फी बर एवढं सगळं आहे. केकेचा पेढा आहे, कंदी पेढा आहे. सगळं चांगलं चांगलं आहे. आणि खाणाऱ्याला शुगर नाही. शुगर नाही खाणाऱ्याला शुगर तरी सुद्धा तो म्हणतो ह्यातलं काहीच नको. त्याला म्हणायचं वैराग्य. ही झाली सोप्या भाषेतली व्याख्या. आणि सगळं ताट वाढू नये. आणि ज्याच्या पुढं मांडले त्याची 4 शेव साखर आहे. आता काय करेल ती. नको 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 नको. आणि मग त्याचा ड्रायव्हर म्हणला महाराज गोड खात नाहीत त्यांना साखरेची गोळी आहे. मग साखरेची गोळी म्हणून नाही म्हणतो हे वैराग्य नाही. तुम्हाला व्याख्या कळते का. साखर आहे म्हणून नको म्हणला हे वैराग्य नाही. खाण्यालायक असून सुद्धा नको म्हणतोय ते वैराग्य आहे. विठ्ठल तुकोबरायांनी सांगितलं त्यांचं चरित्र बघा. डोंगराव भजनाला गेले.
आणि तिथं सुंदर तरुणीला पाठवलं गावकऱ्यांनी बदनाम करायला बरं का तुकोबांना. ते म्हणले जाई ओ तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास. तुकाराम महाराज तरुण होते. अभंगातून काही असं दिसतं की जिजाबाईचा त्यांना भजनात अडथळा आणल्यावर राग यायचा. मग तरुण गडी आहे, पत्नीचा राग येतोय आणि डोंगराव एकटा आहे. मनात आलं असतं तर मनातल्या मनात घटस्फोट दिला असता जिजाबाईला आणि दुसरं लग्न केलं असतं का नाही? करू शकत होते का नाही? तरी सुद्धा आईन ताई म्हणले याला वैराग्य म्हणा विठ्ठल. नुसते तुकाराम महाराज की जे ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणून चरित्र कळत नाही. सावध बसा जरा. माझ्या कीर्तनातलं सगळ्यात मेन वाक्य आता चालू झालं. आपल्या संप्रदायाचा नियम असा आहे, गाथा कमी पाठ असला तरी चालतो, माऊलीची ज्ञानेश्वरी नाही उघडली तरी चालते, हरिपाठात नाही आला तरी चालतं. ऐका सज्जन हो पळवेकर, कीर्तनात नाही आला तरी चालतं, येऊन जय विठ्ठल व्हायच्या आधीच गेला तरी चालतं, कीर्तनात झोपला तरी चालतं, घरी बसून कीर्तन ऐकलं वाट्यावर तरी चालतं, जेवून आला तरी चालतं, पिऊन आला तरी चालतं, पाणी सगळं चालतं. अभंग कमी पाठ असला तरी चालतो, कीर्तन नाही कळालं तरी चालतं, विना नाही वाजवता आला तरी चालतो, टाळं वाजवता नाही आले तरी चालतात. पण संप्रदायाचा पहिला आणि शेवटचा नियम, स्वतःची पत्नी सोडून डोळ्याला दिसणाऱ्या स्त्रीला जो आई किंवा ताई म्हणतो तो सगळ्यात विद्वान आहे. हे लक्षात ऐकताय ना? ऐकताय का उपळवेकर? ऐकताय हे ज्याला कळालं त्याला परमार्थ कळाला. नाही तर बऱ्याच लोकांना लय टपाऱ्या माळा घातल्या, पण गोसाव्याच्या रूपे हे रे परनारी कोबऱ्यांची भाषा आहे. गोसाव्याचं रूप आहे आणि परस्त्रीवर वाईट नजर ठेवतो तो महात्मा नाही, तो साधू नाही. 6 गुण ज्यानं धुतले त्याचं संप्रदायात काम आहे. एरवीनं या मंडपात येऊच नाही. कोणते 6 गुण धुतले? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, सगळ्या गोष्टी ज्यानं षडविकार धुवून टाकले त्याचं परमार्थात काम आहे. तुकोबराईंनी ते केलं. ओ ताई नका ओ मला बदनाम करू, तुम्ही ताई आहात माझ्या. वैराग्य. उदाहरण क्रमांक 2. त्याच तुकोबरायांना नजराना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहराभर परत पाठवले आणि मग ते छत्रपती शिवबाराजांचे मावळे, तुकाराम महाराज हेच घर का? म्हणे हो, हे तुमच्यासाठी पाठवले राजानी. आणि मग म्हटले सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. आम्हाला हे खड्यासारखं आहे. माणिक मोते हिरे जड जवार आम्हाला याच्याशी घेणं देणं नाही. सहज उपलब्ध होते आणि महागाईचा माल होता. आपल्यासारखा असता तर म्हणला असता मागच्या दारानं आणा. पुढल्या दारानं घ्यायला जावं तर एखादा CCTVतला फुटेज काढल आणि मीडियाला दिल, बाबा लोकाला धनाची काय गरज आहे, मागच्या दारानं आणा. महाराज म्हणले वैराग्य हे दगदगतं वैराग्य आहे. बळ कोणतं असेल आमच्याकडं तर त्या बळाचं उत्तर दिले वैराग्य बळ. आणि या वैराग्य बळावर तुम्ही काय केलं? अभंगाच्या पहिल्या चरणात बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित. कुणाला आठवतं ना आठवतं मला माहित नाही, पण हे आमच्या आजोबांनी सांगितलेलं मला. मी नव्हतो तेव्हा. आमचे आजोबा म्हणले शासनानं फुकट युरिया वाटला होता. आणि किती वाटला तर एकरी 2.5 किलो. तुम्ही शुद्धी होय ना? शासनानं फुकट युरिया दिला, एकरी 2.5 किलो दिला. पण हे ऐकल्यावर लोक पुती घेऊन पंचायतीत झोपाय गेली होती. आता किती किलो वाटणी लिहिलं आपल्या, तुम्ही जाताना हिशेब लावा. पण फुकट मिळायचं म्हणले हो. एकदा वारीला येऊन चला आमच्या संग, बघा दिंडीत काय आहे ते. मी स्वतः डोळ्यानं बघितलं यंदा स्वप्नील महाराज पुण्यात बिस्लरी वाटणारे एका बाईच्या हातातनं बिस्लरीचा बॉक्स हिसकून तिच्या नारड्यावर पाहिजे त्या बाईने. वाटणारीच्या खाली पडल्या ती वरडत होती. यंदाच्याच वर्षी जगली तर पुढल्या वर्षी हाच पण पुन्हा नाही वारकऱ्याला वाटायची. या अशी वारकरी आहे. बरं नुसते वारकरीच आहे काय? मराठवाडा, विदर्भ, हौशे, नवशे, गौशे सगळे वारीत आहे. फिनोलेक्सच्या पिशव्या भरून गठुळी पाठवली. काही जेहराज झाले होते फिनोलेक्सची.
फिनोलिक्स सगळं ठोळ ज्या वारकऱ्याच्या डोक्यावर ते वारकरीच नाही म्हणायचं, ते गोळाकरी होता विठ्ठल. नाही फुकाट मिळायचं म्हणल्यावर माणसं काय सुधारले. अहो एका आमच्या दिंडीतल्या बाईनं तर कहर केला मायबाप कहर. ते निर्लज्जेचं शेवटचं टोक म्हणायचं. माळशिरसला आमची दिंडी, आमच्या दिंडीत असा नियम आहे, दिंडीतलं कुणी लाईनीत उभं राहत नाही, आणि राहिलं तर संध्याकाळी कीर्तनात आमचा मार असतो, जोड्याचा शब्दाचा मार. त्याच्यामुळे रांगेत कुणी उभं राहत नाही. आणि एक माय माऊली करमाळा तालुक्यातली नवीनच दिंडीत, आणि मग तिनं रांग धरली वाटाच्या कडेची. कधी चहाची असते, कधी बिस्किटाची असते, कधी खारीची असते, कधी टोस्ट, कधी बिस्लरीची बाटली, काही मिळतं. आणि मग ती 2 तास रांगेत उभा राहिली. आणि मग पुढे गेल्यानंतर ती भास्कन बाहेर निघली आणि मला जे हरी घातला. जे हरी म्हणलं मावशी इथं कुठं रांगेत? ती म्हणली महाराज चुकला, आता पुन्हा नाही रांगेत उभा राहायची. म्हणलं पण मावशी पण तुम्ही 2 तास रांगेत उभा राहिला आणि लगेच काहीच न घेता बाहेर निघला. ती म्हणली माय दाढी करायची लाईन होती. म्हणजे तिला हजामतीची सुद्धा लाईन कळना, इतके तर पागल झाले लोक. मला सांगा कोण्या बहानात राहतो आपण? वारीला गेल्यावर आपण वारी करावी का गबाळ गोळा करावा? तुकोबरायांच्या दारात ती गर्दी झाली. वाल्य मुक्कामाला आमच्या दिंडीतल्या बीडच्या बाईनं फोटोला बघून हात जोडला होता, स्वप्नील महाराज फोटो बघून बॅनरचा. आणि मग मी जवळ गेले होते, म्हणलं मावशी आम्हाला कधी जेहारी घालत नाही, फोटोला जेहारी घालता? ती म्हणे माय ते लय मोठे महाराज आहे. आणि मग मी बघितलं ते फोटो देवेंद्र फडणवीसचा. तुम्ही बघितलंय का वारीत मोठे फ्लेक्स लागले होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ती फेटेवाला फोटो फडणवीस साहेबाचा, गळ्यात विना उपारणं. मी म्हणलं मावशी आणि ते महाराज कधी झाले? ते म्हणले फडकरी आहे ते. आणि मग मी म्हणलं कोण्या फडाचे मालक आहे? ते म्हणले 20 फडाचे मालक आहे. बघ आता माऊली भोळे भाविक हे जुनाट. अरे भोळी भक्ती असं पण इतकी त्याचं आडनाव फडणवीस म्हणून ती म्हातारी म्हणली 20 फडाचे मालक आहेत. बरं आहे का? गाथान काकडा म्हणून आम्ही चपला तुटले आमचं चालू तर जे हरी आम्हाला कुणी घालं ना. उकारण्यात पडला वारकरी तरी त्याची झोप लागायला लागली. कुत्र्याची कळवण झाली तर वारकरी उठाना दिंडी हलून गेली तरी त्याला कुणी जे हरी घालं ना. आणि बरा इशीच्या गाडीतल्याला 20 फडाचे मालक फडणवीस. नवीनच शोध लागला यंदाच्या वारीला मला. असे तुकोबराय दरवाजा उघडून अरे काय गर्दी म्हणे. ही गर्दी तुम्ही फुकट देता म्हणून आहे, वैराग्याचे बळ बस. आणि मग काय पाहिजे तुम्हाला काका म्हणे? तुम्हीच म्हणला ना काय पाहिजे ते. फक्त अंगावली कपडे सोडली तुकोबरायच्या, सगळा वाडा लुटून नेला. काही लोक असतील. आणि थोडे दिवस तुकाराम महाराज थांबले, व्यर्थवृत्ती थांबले. जय विठ्ठल घ्यायचं असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणले आता आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी. आणि मग निळोबरायने अभंग लिहिला. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कैच्या काळा माझ्यात बुधवतले मानव देहा घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सगळं संतात वर्षावले. मग शेवटी वैकुंठ गमन होता आणि तुकाराम महाराज गेले. पण गबाळ मागं राहिलं ना. उपळेकर तुकाराम महाराज गेले, गबाळ मागं राहिलं. आणि मग वर बसल्या बसल्या तुकाराम महाराजाचं बुद्धी चालली. म्हणले लय गबाळा वाटलं होतं पण व्याज लय झालं असेल, कुणी माघारी द्यायला आलं नाही. आणि म्हणून वर बसल्या बसल्या वसुली अधिकाऱ्याच्या नेमण्या केल्या तुकाराम महाराजांनी. पहिले वसुली अधिकारी तयार केले समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर. रोज 3 सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ 3 हाना म्हणले पण गबाळ गोळा करा. पसारा भरपूर पडल्यामुळे एकट्याला रान खेचना. निवृत्ती महाराजांनी ईमेल केला तुकाराम महाराजाला, आपल्या जन काही हे वसुली गोळा होत नाही, अजून एखादा अधिकारी पाठवा. आणि मग सातारा जिल्ह्यात एक वसुली अधिकारी पाठवलेले बाबा महाराज सातारकर. म्हणले तुम्ही बसून बसून जवळचा गोळा करा, जरा वाढवून घ्या पण गोळा करा, सोडू नका म्हणले कोणाला. हे तुकाराम महाराजाचंच आहे, हे आपलं नाही, तुकाराम महाराजाचंच आहे. आणि मग अजून असे बरेचसे. आणि मग पिंगळा पाठवला, मग वासुदेव पाठवला, हे आता पाठवले. रानच खेचना. मग 60,000 70,000 80,000. एक तर पठ्या म्हणला मी आईचं गाणे म्हणेन लाखच रुपये घेईन. घे बाबा पण गोळा कर. लक्षात येतं ना तुझ्या? असे वसुली अधिकारी गोळा केले. महाराज विनोदाचा भाग सोडून द्या. एवढ्या वसुली अधिकाऱ्यांना तुकाराम महाराज पेटल का? पेटल? एक प्रमाण आहे का गाथ्यातलं? फोडिले भांड्यार
धन्याचा हा माल, मी तो हा माल भारवाही. हे सगळं माल कोणाचा असेल तर हा सगळा माल धन्याचा आहे. आणि आपले धनी मालक कोण असतील तर ते धनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज म्हणजे जन्म मरणाचा विसरच पडला. जन्म मरण तनाच्या षड उर्मीतल्या एक दोन उर्मी झाल्या. बर, प्राणाच्या कोणत्या, मनाच्या कोणत्या. मनाला दुःखही होतं, मनाला दुःख, आणि मनाला आनंद सुद्धा होतो. आणि म्हणून मनाच्या उर्मी कोणत्या तर हर्ष शोक. हर्ष एक, शोक दोन. आणि म्हणले मग प्राणाच्या कोणत्या, तहान भूक. प्राणाच्या तहान भूक, हर्ष शोक, आणि तनाच्या जन्म मृत्यू, अशा 6 षड उर्मी धुवून टाकल्या. म्हणले त्याला आता भानच राहिलं नाही. काय खातो आम्ही, का सया संगाते, किंवा कुठं जातो, कुठं राहतो, काही शिल्लक राहिलं नाही म्हणे. इतकी वैराग्याची अवस्था प्राप्त झाली. शेवटी जगाच्या मालकानं तळ हातावर घेतलं. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. हे आम्ही मुक्तीची माता, आम्ही मुक्तीची माता. लाथाडीला हा संसार, लाथाडीला हा संसार. हे आम्ही मुक्तीची संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी अर्पण करतो. एकमेव असे संत आहे ज्यांचे अभंग कमी आहे पण अधिकार मोठा आहे. तुम्ही जरा उपळवेकरांना माझी विनंती आहे, आजच्या कीर्तनातनं झालेलं आहे आपली सेवा. सावता महाराजांनी स्वतः लिहिलेले अभंग 38 आहे आणि त्यांचं वर्णन करणारे अभंग 58 आहे. हे जरा शिकलेले नाही, लक्षात ठेवा बरं का. सावता महाराजांचे प्रेमी तरुण कार्यकर्ते स्वतः लिहिलेले अभंग 38 आणि त्यांचं वर्णन करणारे अभंग 58. तुम्हाला पाठ नसले तारणला जा, आणि जिथं त्यांचं समाधी मंदिर आहे तिथला असा पुढचा सभा मंडप आहे, आणि सभा मंडपावर एक 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 अभंग लिहिलेला आहे. हे सगळ्या कमिटीने यंदा सप्ताह झाल्यावर जा, काला झाल्यावर तिथं पुस्तक एक मिळतं आरण भेंडीला, ते पुस्तक आणा. यांचे 38 आणि सावता महाराजांचं इतर संतांनी जे वर्णन केलं, उदाहरणार्थ नामदेवराय, तुकाराम महाराज, असे वेगवेगळे संत, असे अभंग 58. 58 अधिक 38 असे 2 अभंग ऐकताय का तुम्ही मायमाले हो. 2 प्रकारचे अभंग एका पुस्तकात छापा, आणि ही पुस्तकं पुढच्या वर्षीच्या सप्त्याला वाचायला बसलेल्या लोकांना आणि टाळकऱ्याला देऊन टाका. प्रत्येक घराघरात सावता महाराज जातील, लक्षात ठेवा. हे मी कशासाठी सांगितलं, कशासाठी कमिटीला सांगितलं, याला माझ्या त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे. मला अशा संतांचं चरित्र सांगायचा आणि समाजापर्यंत पोहोचवायचा नाद आहे की जे संत आता समाजातनं लोप पावत चालले. तुकाराम महाराजांचा अभंग कोणी घेतं, आम्ही रोज तेच करतो. माऊलीचा अभंग कोणी घेत नाही सहसा, बहिणाबाईचा अभंग कोणी घेत नाही, सावता महाराजांचा अभंग सेवेला सहज कोणी घेत नाही. मग हे का घेत नसतील बुवा, का तर समाजापर्यंत तेवढ्या प्रखरतेनं ते पोचलं नाही. आणि म्हणून कमिटीनं यंदा तो यावर्षी संकल्प करा. मी गेल्या 2 वर्षापूर्वी बोराटवाडी गावाला सांगितलं गोरे भाऊंच्या इथं, तर त्यांनी यंदा ते मनावर घेतलं. बघा, एक पुस्तक छापलं, लय किंमत नाही त्याची, 5-50 रुपये खर्च येईल छापायला. नाहीतरी आपण चहा आणलंच की आता कीर्तन झाल्या जय विठ्ठल व्हायच्या आधी नेम्या मंडपाने प्याला चहा, त्याला तर खर्च किती 200-400 रुपये आला सर सगळ्याला प्याला चहा. 10 रुपयाच्या चहाचा कप नाही, हिशेब लावा तुम्ही बसल्या बसल्या. मग 5-50 रुपये किमतीचं पुस्तक कमिटीनं खर्च उचला किंवा एखाद्याला सौजन्य द्या, पण इतकं पुण्य लागेल. सावता महाराजांचा अभंग प्रत्येकाच्या देहावऱ्यावर जाईल, लक्षात ठेवा. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, तळमळ याच्यासाठी आहे की ह्या अभंग जिवंत ठेवण्याचं काम तुमचं माझं आहे. अशा किती जरी पुण्यतिथी घातल्या आणि किती मोठा महाराज गावात बोलावला तर गावाला आलेला कीर्तनकार 2 तासाचा पाहुणा आहे. जय विठ्ठल झाला की महाराज जाणार आहे, पण नाव पाठीमागं कोणाचं राहणार आहे तर महाराजांच्या चरित्राचं आहे. आणि म्हणून महाराजांना मनोभावे वंदन करतो. मी महाराजांवर नितांत प्रेम करणारा महाराज आहे. सावता महाराजांना मी कधी त्या भागात गेलो तो चुकवत नाही. लवळा कुर्मादास महाराज आणि आरण भेंडीला आमचे सावता महाराज, दर्शन घेतल्याशिवाय माघारी फिरतायचं नाही.
भलं मोठं तीर्थक्षेत्र अ दर्जा मान्यता प्राप्त करून देण्याचं काम गोरे भाऊंनी केलेलं आहे बघा. म्हणून ते काम चालू आहे. आता भले मोठी भक्त निवासाची इमारत बांधायचं चालू आहे. इमारत एक पूर्ण झालेली आहे. मग अशी कामं आपण आपल्या माध्यमातून का करायची, त्याला कारण आहे संत विचार पाठीमागं राहावा. आणि म्हणून पळवेकरांना धन्यवाद. आपण बहुसंख्येनं आला, तुम्हाला धन्यवाद. उद्यापासून सुद्धा बहुसंख्येनं या, काल्यापर्यंत येत राहा. आना सभी चाहते हैं लेकिन आते वही है जिसे हमारे सावता बाबा बुलाते हैं. तुकाराम 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 तुकाराम. झालेली सेवा या ठिकाणी अर्पण करतो. एखादा शब्द अपशब्द गेला असेल तर मायेच्या अंतःकरणानं क्षमा करला अशी अपेक्षा व्यक्त करतो. या वर्षी जसं आला तसं पुढच्या वर्षीपर्यंत या. मी संयोजक मंडळीला विनंती केली, स्वप्नील महाराज मागाशी, लोकांना जरा 9 ते 11 झोपा लागत असल्या तर मग 8 ते 10 करा, 7 ते 9 करा, 7:30 ते 9:30 करा, तुम्हाला जे सोयीस्कर असेल त्या वेळेत. फक्त कीर्तनात झोपायचं नाही. कसं असतं, कीर्तनात झोप लागते याला तुमचा दोष नाही. अंगात पाप असलं की भजन गोड लागत नाही, आणि अंगात ताप असला की भोजन गोड लागत नाही. तसं झोप लागली की ओळखायचं आपलं काहीतरी आडवं येतंय पाप. बाकीच्याला झोप लागणार ना आपल्यालाच कशी लागते. याचा अर्थ अजून 1-2 सप्त्यात वाचाय बसायची गरज आहे. अजून 2-4 वेळा तुळस डोक्यावर घेऊन नाचायची गरज आहे. अजून 2-4 वेळा हरिपाठ म्हणायची गरज आहे. याचा अर्थ विनोदाचा भाग सोडून द्या, पण आपल्या हितासाठी परमार्थ आहे. लोकांना दाखवण्यासाठी परमार्थ करायचं नाही. आणि बघा, संयोजक मंडळीनं लई ताण घ्यायचा नाही. आडकाठी घालणारे 2-4 तरी लोक गावात असणारच. तुम्ही मला पुन्हा बोलवा, पुन्हा बोलवू नका, त्याच्यासाठी मी तुम्हाला लय वाहवा करणारा महाराज नाही. पण संयोजक मंडळीला विनंती आहे, तुम्ही अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. हे बघा, जे 11 रुपये पावती तोच काला झाल्या म्हणतो हिशेबाचा. बघा, 11 रुपये पावतीवाला, पण ज्यानं 5,000 रुपये 10,000 रुपये दिले तो म्हणतो जे दिलं ते सावता महाराजांच्या नावानं दिलं, आणि त्यांनीच दिलं होतं, मी कुठं पदरचं दिलं. इतकी मोठी मनाची माणसं आहे. अर्धा डझन केळी वाटतो माऊलीच्या सोहळ्यात, आणि 4 पेपरला बातम्या देतो वार करायला फळ वाटप. ते बी केळी देताना फोटो नीट आला तर बरं आहे, ब्लर झाला तर पुन्हा हिसकून घेतो, पुन्हा फोटो काढतो. इतकं तर आपण मानापानाला हापापलेलो आहे. म्हणून या मंडपात आल्यावर 3 गोष्टी बाजूला टाकायच्या. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. अन्न देस, मान देस, धन किती देस हे सावता महाराजांच्या हातात आहे. म्हणून त्यांना नतमस्तक व्हा. तुम्हाला जगात कधी काही कमी पडायचं नाही ही गॅरंटी देतो. या ठिकाणी थांबतो. विठ्ठल